मोरारजीभाई देसाई आले, जगजीवन राम यायचे, आपले गोपीनाथ मुंडे आपले वडील यायचे, प्रमोद महाजन यायचे, बहुगुणा यायचे, अटल बिहारी वाजपेयी साहेबही आले, काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते आमच्या घरी यायचे आणि या सगळ्यांना चहा देण्याचं काम आम्ही करायचो. आणि त्यावेळी या सगळ्यांना जवळून पाहिल्याची संधी मला मिळाली. सगळेच आपापल्या परीनं श्रेष्ठ आहेत, कुणाच्या श्रेष्ठत्वावर चर्चा नाही, पण पवार साहेबांच्या सारखा नेता हा काही उभारणीची भाषा करतो, त्यांच्या बोलण्यामध्ये राष्ट्र उभारणीची, राज्य उभारणीची आणि भविष्याची कल्पना सतत मांडली जाते आणि हा त्यांचा स्वभाव आम्हा सगळ्यांना भावला आणि म्हणून पवार साहेबांचं नेतृत्व सुरुवातीपासून मानून आम्ही अतिशय निष्ठेनं त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं. आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आणि असंख्य महाराष्ट्रातल्या देशातल्या कार्यकर्त्यांना हा अभिमान आहे की आपले नेते पवार साहेब आहेत की ज्यांच्या मार्गदर्शनामुळे आपल्याला काम करण्याची संधी मिळाली. मला या ठिकाणी खरं म्हणजे पवार साहेबांच्या 6 वेळा विधानसभेच्या निवडणुका झाल्या. या सगळ्या 50 वर्षात 7 वेळा लोकसभेवर पवार साहेब निवडून गेले, विधान परिषदेवर आणि राज्यसभेवर निवडून गेले. या सगळ्या त्यांच्या प्रवासामध्ये अध्यक्ष महोदय पवार साहेब हे खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की अजय आहेत, अजिंक्य आहेत, अपराजित योद्ध्यासारखे आम्हा सगळ्यांना पवार साहेब महाराष्ट्राला वाटतं. अध्यक्ष महोदय नुसता निवडणुकीचा विजय नाही तर कॅन्सर सारख्या दुर्धर रोगावरही मात करण्याची ताकद आणि मानसिकता पवार साहेबांनी दाखवली आणि कॅन्सरच्या आजारावर मात करून जीवनाची लढाई देखील साहेबांनी हसत हसत जिंकली. आणि म्हणून आम्हाला सगळ्यांना आणि महाराष्ट्रातल्या जनतेला त्यांच्या आत्मविश्वासाचं, त्यांच्या धीराचं आणि अध्यक्ष महोदय सगळ्यात मोठं म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेचा त्यांच्यावरच्या विश्वासाचा आणि प्रेमाचा हा सगळ्यात मोठा भाग आम्हाला त्यात दिसतो. अध्यक्ष महोदय पवार साहेबांनी अनेक लढाई जिंकल्या, अनेकांचा कदाचित पराभव 50 वर्षात केला गेला असेल त्यांच्या हातून, पण अध्यक्ष महोदय त्याचा दर्प, दुराभिमान त्यांना कधी शिवलेला मी ऐकला नाही, पाहिला नाही. त्यांच्यावर अनेकांनी टोकाचे आरोप केले. राजकीय दृष्ट्या टोकाचे आरोप होत असताना त्या सर्वांच्या बाबतीत कधी त्यांनी कटुपणा किंवा मनात किलमिश धरणं आणि त्यावर काही कृती करणं असं महाराष्ट्राच्या इतिहासात 50 वर्षात आपण कधी त्यांच्या कारकिर्दीत बघितलं नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय माझ्यासारख्याला असं वाटतं की एका कवीच्या सुंदर ओळी आहेत 2 की आजन्म हारण्याचा कुठे सवाल होता, आजन्म हारण्याचा कुठे सवाल होता, जन्मताच माझ्या माथी गुलाल होता. अशा पद्धतीनं अध्यक्ष महोदय 50 वर्ष पवार साहेबांनी काम केली, पण त्याचा दर्प त्यांच्याकडे आजही कधी आम्ही पाहिला नाही, अनुभवला नाही. अध्यक्ष महोदय खरं म्हणजे BMCCचे कॉलेजमध्ये जनरल सेक्रेटरी होते, मंगळवारपेठ ब्लॉक युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले, पुणे शहर युवक काँग्रेसचे प्रमुख असतील, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रमुख असतील, आमदार असतील, खासदार असतील, राज्यमंत्री, मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय कॅबिनेट मंत्री, लोकसभेत विरोधी पक्षनेते, विधानसभा आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि अगदी UN मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी, अशा अनेक राजकीय पदे आदरणीय पवार साहेबांनी भूषवलेली आहेत. अध्यक्ष महोदय एका सामान्य घरामध्ये एखाद्याने जन्म घेतला, शेतकऱ्याच्या घरातलं दारिद्र्य ज्याने पाहिलं, त्या शेतकऱ्याचा मुलगा लोकशाहीतील इतकी महत्वाची पदे भूषवतो. अध्यक्ष महोदय भारतामध्ये लोकशाही यशस्वी झाल्याचं यापेक्षा कोणतं अधिक चांगलं उदाहरण असू शकेल
असं मला वाटतं. शून्यातून सुरुवात केली. काटेवाडी सारख्या गावामध्ये जन्म घेतल्यानंतर अध्यक्ष महोदय आपण ऐकतो आता एकेकाळी रस्त्यावर दिव्याखाली अभ्यास करणारे मनमोहन सिंग या देशाचे प्रधानमंत्री झाले. या देशामध्ये चहा विकणारे नरेंद्र मोदी साहेब देशाचे प्रधानमंत्री आज झालेले आहेत. आणि अध्यक्ष महोदय लहानपणी गुरं राखण्याचं काम देखील शरद पवार साहेबांनी केलं. आजीनं गुळाची ढेप दिली तर वालचंद नगरच्या बाजारपेठेत गुळाचे तुकडे करून त्या ढेपेचे विकण्याचं काम देखील पवार साहेबांनी केलं. अशा शेतकऱ्याचा मुलगा अध्यक्ष महोदय हा कदाचित आज पंतप्रधानांची शपथ त्यांनी घेतली नसेल, पण मला असं वाटतं की शपथ न घेतलेले लोकांचे पंतप्रधान म्हणून शरद पवार साहेबांच्याकडे हा देश कायम बघितला जाईल. अध्यक्ष महोदय लोकांमध्ये निवडून आले म्हणून नाही, लोकांमध्ये निवडून आपण सगळेच बऱ्याच वेळेला आलेलो आहे, पण अध्यक्ष महोदय त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातल्या शेकडो लोकांना, हजारो लोकांना लोकशाहीच्या मंदिरात काम करण्याची संधी देखील पवार साहेबांनी मिळवून दिली. आज मी या सभागृहात आहे, आपण अध्यक्ष महोदय या सभागृहात आहात, अनेक जण या सभागृहात कदाचित दोन्ही बाजूची तिन्ही बाजूची लोक या सभागृहात येतील. कधी ना कधीतरी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाची थोडासा स्पर्श त्यांच्या कारकिर्दीला झालाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून असं म्हणावंसं वाटतं अध्यक्ष महोदय की मागची 5 दशकं 50 वर्ष हे शरद पवारांच्या नावाचं, शरद पवार नावाचं युग होतं असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. अध्यक्ष महोदय शरद पवार हे व्यक्ती नाही आहेत. या 50 वर्षाच्या या सभागृहातल्या अनेक घटनांचा साक्षीदार म्हणून शरद पवार जसे आहेत, साक्षीदार तर अनेक असतात, पण त्या सगळ्या घटना अगदी शब्दशः कशा घडल्या हे सांगण्याचं स्मरणशक्तीचं फार अजब चिन्ह, अजब असं उदाहरण शरद पवार साहेबांच्याकडे. आपण साधा कोणताही प्रश्न या सभागृहातली घडलेली घटना आपण 50 वर्षातली सांगितली ते सभागृहात असताना, तर त्या घटनेमध्ये काय पार्श्वभूमी होती हे आजही पवार साहेब न विसरता आणि त्यातला कुठलाही तपशील न चुकता सांगू शकतात. आणि म्हणून अशा अध्यक्ष महोदय नेत्याचा महाराष्ट्राचा जर इतिहास लिहायचा असेल तर अध्यक्ष महोदय मला असं वाटतं की शरद पवार राजकारणात येण्यापूर्वीचा महाराष्ट्र आणि शरद पवार राजकारणात आल्यानंतरचा महाराष्ट्र अशीच या राज्याच्या इतिहासाची विभागणी होईल असं आम्हा सर्वांना वाटतं. अध्यक्ष महोदय आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक वेळा आपण सभागृहात येतो, राजकीय कारकीर्द आपली येते संपते अनेकांची, पण अध्यक्ष महोदय या तरुण नेत्यांना या सभागृहात प्रवेश केल्यानंतर अध्यक्ष महोदय आपण एक फक्त सभागृह म्हणजेच आपली सगळी पूर्ण लक्ष केंद्रित करण्याची जागा असं नाही, तर समाजातल्या वेगवेगळ्या क्षेत्राशी स्पर्श आपला झाला पाहिजे ही भूमिका पवार साहेबांनी कधी नाकारली नाही किंवा कायम स्वीकारली. आपल्या शेजारी इथं एक्सप्रेस टावर आहे. अध्यक्ष महोदय रामनाथ गोयंका त्या ठिकाणी त्यावेळी बसायचे. रामनाथ गोयंका हे त्यावेळी या देशातले एक प्रभावशाली व्यक्तिमत्व होतं. अध्यक्ष महोदय पवार साहेब नुकते राजकारणात आलेले 67 साली त्यांच्या समोर म्हणजे रामनाथ गोयंका हे एवढं मोठं व्यक्तिमत्व होतं, पण त्यांच्या समोर राजकारणात करिअर सुरू करणारा तरुण नेता म्हणून अध्यक्ष महोदय एक धडपडणारा तरुण म्हणून पवार साहेब यांचं नाव त्यांच्या समोर कायम होतं. आणि ज्यावेळी रामनाथ गोयंका वारले आणि त्यांची डायरी ज्यावेळी त्यांच्या मुलाच्या हातात लागली त्यावेळी त्या रामनाथ गोयंका साहेबांनी या देशातल्या 10 अशा लोकांची यादी केलेली होती की ज्यांच्यासोबत त्यांना आयुष्यभर संबंध ठेवायची इच्छा होती. त्यातलं एक नाव म्हणजे शरद पवार साहेब होते. अध्यक्ष महोदय या देशातल्या उद्योगपतींच्या पासून या देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या शेतमजुरांच्या पर्यंत या राज्यातल्या प्रत्येक तालुक्यातल्या जडणघडण मालकाने अध्यक्ष महोदय जगातून आदरणीय पवार साहेबांना आणि काकींना दोघांना त्या ठिकाणी निमंत्रित केलं. का तर माझा मुलगा आता माझा चार्ज घेतोय. म्हणजे देशभर जगभर
अनेकांचे कौटुंबिक संबंध जिव्हाळ्याचे टिकवण्याचं, बांधण्याचं, निर्माण करण्याचं काम हे देखील राजकीय कारकीर्द आणि राजकीय क्षेत्र सोडून पवार साहेबांनी अतिशय प्रभावीपणाने केले. अध्यक्ष महोदय, पवार साहेबांनी एके ठिकाणी सांगितलं की मी पहिल्यांदा घरात नेहमी दूध प्यायचो. 67 साली आमदार झाल्यावर पहिल्यांदा चहा पिला. आणि अध्यक्ष महोदय, आईच्या कडक शिस्तीत वाढलेले आदरणीय पवार साहेब यांचा प्रेरणा कायम पवार साहेबांना आयुष्यभर सुरुवातीच्या काळात लाभली. अध्यक्ष महोदय, यशवंतराव चव्हाण साहेबांनी आपलं मृत्यूपत्र लिहिलं. त्यात त्यांनी मृत्यूपत्रात लिहिलेलं आहे, शरद, माझ्याकडून एक गोष्ट राहून गेली, ती म्हणजे महाराष्ट्रातल्या भटक्या विमुक्त समाजाचं काम. ते काम तू पूर्ण कर. आणि आज आदरणीय पवार साहेब भटक्या विमुक्त समाजाला शिक्षण देण्याचं काम आपल्या शैक्षणिक संस्थातून आणि वेगळ्या धोरणातून अतिशय निष्ठेनं करण्याचा प्रयत्न करतायत. गुरुचा वारसा कसा चालवावा हाही आदर्श महाराष्ट्राच्या आणि देशाच्या समोर पवार साहेबांनी दाखवून दिला. 1980 साली ज्यावेळी महाराष्ट्रात आणि भारतामध्ये कॉम्प्युटर बघायला मिळत नव्हता, त्यावेळी महाराष्ट्रातल्या उद्योगपतींना मुख्यमंत्री असताना एकत्रित केलं आणि त्यांनी सांगितलं तुम्ही कॉम्प्युटर शिकला पाहिजे. आपलं राज्य कॉम्प्युटरमध्ये आपण जास्त लक्ष घालून पुढे न्यायचं असेल तर तुम्ही उद्योगपतींनो, तुम्ही कॉम्प्युटर शिकणं आणि कॉम्प्युटर काय चीज आहे हे समजून घेणं हे आधी लक्षात तुमच्या आलं पाहिजे. भारतातल्या कोणत्याही राज्यापेक्षा तुम्ही त्यात पुढाकार घ्या, ही भूमिका देखील मुख्यमंत्री म्हणून पवार साहेबांनी त्यावेळी घेतलेली. अध्यक्ष महोदय, व्हायब्रंट गुजरात, मेक इन महाराष्ट्र, मेक इन इंडिया असे प्रत्येक देश आणि राज्य आपापल्या देशात गुंतवणूक आणण्याचा, राज्यात गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न करत असतो. अध्यक्ष महोदय, पण याची सुरुवात खऱ्या अर्थानं 1990 साली पवार साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री म्हणून काम करत होते, त्यावेळी अध्यक्ष महोदय महाराष्ट्रातल्या उद्योजकांना, सक्षम उद्योजकांना एकत्रित घेऊन पवार साहेबांनी अमेरिकेचा दौरा केला. उद्देश काय, तर जगाची इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात यावी यासाठी पहिल्यांदा देशाच्या पलीकडे जाऊन गुंतवणूक आकृष्ट करण्याचा प्रयत्न करण्याचे इनिशिएटिव्ह घेणारे पवार साहेब कदाचित या देशातले पहिले मुख्यमंत्री होते. अध्यक्ष महोदय, शेवटी आपण सगळे राजकारणात असतो. राजकारणामध्ये अनेक आरोप प्रत्यारोप होत असतात, पण पवार साहेबांच्या कारकिर्दीमध्ये अनेक घटना अशा झाल्या की ज्या घटनात संकट महाराष्ट्रावर आलं आणि त्या संकटात पवार साहेबांची अतिशय सचोटीची परीक्षा झाली. बॉम्बस्फोट झाला 1993 साली. बॉम्बस्फोट झाल्यानंतर अध्यक्ष महोदय आपल्या देशात मंत्रालय ताबडतोबीनं 24 तास चालू ठेवणं आणि अध्यक्ष महोदय शेजारच्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची इमारत, एअर इंडियाची इमारत या ठिकाणी मोठे बॉम्बस्फोट झाले. त्या ठिकाणी देखील परिस्थिती पूर्वपदावर आणण्याची मेहनत पवार साहेबांनी रात्रंदिवस त्या दिवशी घेतली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज देशातलं सगळ्यात महत्वाचं, देशाच्या अर्थकारणावर परिणाम करणारं, त्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या समोर झालेल्या स्फोटामुळे सगळं जग हादरलं. अध्यक्ष महोदय, मुंबईचं बॉम्बे स्टॉक एक्सचेंज पुन्हा 12 तासात चालू करण्याची किमया त्यावेळेचे मुख्यमंत्री म्हणून शरद पवार साहेबांनी करून दाखवली. अध्यक्ष महोदय, त्यावेळी एक संभाषण आहे, पोलिसांनी टॅग केलेलं. मुंबई ते कराची, पाकिस्तानातून विचारलं गेलं, 12 स्फोट झाले. 12 इतके मोठे स्फोट होऊन मुंबई सकाळी पूर्वपदावर कशी काय आली? इकडून जो कोणी बोलत होता त्यांचा हस्तक, त्याने सांगितलं, हमने 12 बम लगाए, बहुत बड़ा धमाका हुआ, लेकिन ये शरद पवार जो है इधर बैठा, जो बहुत चालाक है, उसने सारा अपना काम चौपट किया और मुंबई नॉर्मल हो गई आज दोपहर में. म्हणजे शत्रूला देखील या देशातल्या संधी मिळणार नाही एवढ्या झपाट्यानं काम करण्याची फार मोठी मानसिकता पवार साहेबांनी धीरानं त्या 12, 15, 16 तासात दाखवली. दुसऱ्या बाजूने अध्यक्ष महोदय किल्लारीचा भूकंप झाला. मग असं एक उदाहरण देईन आणखी की बी रमन नावाचे रॉचे रिटायर्ड अधिकारी आहेत, त्यांनी एक पुस्तक लिहिले.
त्यातही त्यांनी सांगितलेलं आहे की फक्त शरद पवार आणि शरद पवारांच्या मुळेच मुंबई लगेच पूर्वपदावर आली, हे रॉचे अधिकारी बी रमण यांनी देखील आपल्या स्वतःच्या पुस्तकात सांगितलेलं आहे. अध्यक्ष महोदय, किल्लारीचा भूकंप झाला. किल्लारीचा भूकंप झाला त्यावेळी परवा औरंगाबादच्या कार्यक्रमातच साहेबांनी सांगितलं भूकंप झाला. 3:45ला झोपायला ते गेलेले आणि किल्लारीचा भूकंप 4:30-5 ला झाला आणि पवार साहेब सगळ्या साधनानिशी सोलापूरला उतरून किल्लारीला 7:30-8 वाजता 7-7:30 ला पोहोचले. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्राच्या आणि भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातल्या मुख्यमंत्र्याचं हे एकमेव उदाहरण असेल की जवळपास 300-350-400 किलोमीटर लांब असणाऱ्या भूकंपाला जाऊन स्वतः तोंड देण्याची क्षमता आहे. इथं एखाद्या मुख्यमंत्री बसले असते आणि सांगितले असते जरा जावा, काय काय पडले ते बघा, मला कळवा, मग मी दुपारच्या विमानाने येतो. तसं नाही झालं. या महाराष्ट्रात काही संकट आलेलं आहे हे लक्षात आल्यानंतर साहेबांनी ताबडतोब विमान तयार करायला लावलं आणि स्वतः सोलापूरला उतरून किल्लारीला पोहोचले. एवढा मोठा भूकंप झालेला आहे याची जाणीव लगेच होत नाही आपल्याला. 1-4 तासांना बातमी कळते, मग किती रिश्टर स्केलचं आहे ते आपण बघत बसतो आणि मग आपण प्रसार माध्यमातून टीव्ही बघून कळतं आपल्याला काय झाले. त्यावेळी अशा कोणत्याही माध्यमाचा, कोणत्याही साधनाचा उपयोग न होता किंवा त्यावेळी नव्हती साधनं, पवार साहेबांनी सकाळी 7:30-8 ला किल्लारीला स्वतः जाऊन तिथल्या भूकंपग्रस्तांना मदत करण्याचं धोरण स्वीकारलं. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, संकट आलं की कसं वागायचं, संकट आल्यावर किती धारिष्ठाने या संकटाला तोंड द्यायचं, याचं एक ज्वलंत उदाहरण पवार साहेबच आहेत असं मला वाटतं. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी राष्ट्रीय आपत्ती निवारण संस्थांचं उपाध्यक्ष म्हणून, अटल बिहारी वाजपेयी साहेब त्याचे अध्यक्ष होते, पण हे काम बघितल्यानंतर अटल बिहारी वाजपेयींनी माननीय पवार साहेबांना राष्ट्रीय आपत्ती निवारण संस्थेचं काम बघण्याची जबाबदारी त्यावेळी सोपवली. अनेकांनी अनेक निष्कर्ष काढले, पण देशातल्या या प्रमुख प्रश्नांच्या विषयी कसं तोंड द्यायचं याचं मार्गदर्शन पवार साहेबांचं व्हावं त्या व्यवस्थेला, म्हणून अटल बिहारी वाजपेयींनी अतिशय दूरदृष्टीनं तो निर्णय घेतला. अध्यक्ष महोदय, पवार साहेब काम करत असताना, महाराष्ट्रात काम करत असताना अध्यक्ष महोदय अनेक आरोप झाले. त्यांच्यावर अनेक आरोप होत असताना अध्यक्ष महोदय त्या सगळ्याला त्यांनी धीराने तोंड दिलं. अध्यक्ष महोदय, शेवटी राजकीय जीवन म्हटलं की आरोप हे होतातच. आरोप होत नाही तसं नाही, कधी खोटे असतात, कधी खरे असतात आणि विरोधकांना नामोहरम करण्याची एक अलीकडं सोयीची पद्धत झालेली आहे की टोकाचे जाऊन आरोप करायचे, म्हणजे आपला जो कोणी विरोधक असेल तो नामोहरम होतो. पण अध्यक्ष महोदय, पवार साहेबांच्या राजकीय जीवनात फार मोठे आरोप झाले. आरोप होत असताना अध्यक्ष महोदय, दाऊदशी संबंध म्हणून एक आरोप झाला. काय विषय निघाला तर दाऊदच्या भावाची मुलाखत तिकडे दुबईला कोणीतरी घेतली आणि अध्यक्ष महोदय त्या महिलेला, दुबईला पत्रकार महिलेला, तिने त्या भावाला प्रश्न विचारला की तुम्ही शरद पवारांना ओळखता का? तो म्हटलं की शरद पवारांना कोण ओळखत नाही, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यामुळं सगळेच ओळखतात. एवढं कॅज्युअली त्याने दिलेल्या उत्तरानंतर जो गदारोळ झाला आणि आरोप झाले, निष्पन्न काही झालं नाही. पण त्यावेळी शरद पवार हे काँग्रेस पक्षाचं बलस्थान आहे, त्यांना नामोहरम केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही अशी कदाचित राजकीय नीती त्यावेळच्या राजकारणातल्या लोकांची असेल. आणि म्हणून शरद पवारांच्यावर असे अनेक हल्ले झाले की ज्यामुळे पवार साहेबांना अनेक संकटातून जावं लागलं. खरं म्हणजे खैरनार होते, आता ते बिचारे आज नाहीये, पण ट्रकभर पुरावे देतो म्हणून महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातल्या प्रसार माध्यमांनी त्यांना डोक्यावर घेतलं. लोकांना असं वाटलं की खरंच आता काहीतरी ट्रकभर पुरावे येऊन शरद पवार साहेबांचे राजकीय कारकिर्दी अस्ताला जाईल. पण आजपर्यंत तो ट्रक खैरणाऱ्यांचा कधी आला नाही. या राज्यामध्ये एकही कोणतीही कागदाची चिटोरी मिळाली नाही की ज्यामध्ये शरद पवार साहेब दोषी आहेत असा विषय महाराष्ट्राच्या समोर आला. अध्यक्ष महोदय, आम्ही एनरॉनचा विषय होता, एनरॉनच्या विषयामध्ये फार मोठे आरोप साहेबांच्यावर झाले. ते होत असताना अध्यक्ष महोदय
त्या सगळ्या आरोपांना साहेबांनी तोंड दिलं. आमचं सरकार त्यावेळी जाणं असताना त्या एनरॉनचा एवढा मोठा घोषणा झाली समोरच्या बाजूने की आता एनरॉन आम्ही बुडवणार. माझ्या समोर अध्यक्ष महोदय पवार साहेबांनी एनरॉनवर केलेलं 9 ऑगस्ट 1995चं भाषण आहे. आपल्यावर आरोप होत आहेत म्हटल्या सभागृहामध्ये त्या आरोपाचं खंडन करण्यासाठी त्या संधीचा वापर करणं ही आपली सर्वसाधारणपणाने पद्धत आहे. पण पवार साहेबांचं 9 ऑगस्ट 1995चं भाषण वाचा. सगळ्या सदस्यांनी वाचलं पाहिजे. या भाषणामध्ये अध्यक्ष महोदय पवार साहेबांनी हा एनरॉन राज्याच्या आणि महाराष्ट्राच्या आणि भारताच्या उपयोगाचा असण्याच्यासाठी जी मागची पार्श्वभूमी आहे ही विशद करत असताना महाराष्ट्र ऊर्जेच्या क्षेत्रात कुठे आहे याचं अतिशय उत्तमपणाने वर्णन केले. समोरच्या बाजूने आम्ही एनरॉन बुडवू असं म्हणणारे एनरॉन बाहेर निघाला, पण त्याच्यावर पवार साहेबांनी कधी राजकीय भाष्य केलं नाही किंवा त्याच्यावर आम्ही सगळ्या भाषणात सांगायचो समोरच्या लोकांनी एनरॉन बुडवला परत काढला काय चाललंय, पण पवार साहेबांनी एनरॉन हा विषय राजकीय कधी केला नाही. महाराष्ट्राच्या उभारणीमधले जे घटक आहेत, महाराष्ट्रातल्या उभारणीचे जे महत्वाचे मुद्दे आहेत त्यात राजकारण येणार नाही, महाराष्ट्राची उभारणीच व्हायला पाहिजे ही भूमिका पवार साहेबांची आम्ही फार जवळून अध्यक्ष महोदय बघितली. अध्यक्ष महोदय 13 मार्च 67ला पवार साहेब निवडून आले आणि 17 जुलै 1967ला पवार साहेबांनी या सभागृहातलं पहिलं भाषण केलं आणि ते पहिलं भाषण त्यांच्या आयुष्यातलं हे कृषी सहकार शेतकरी या विषयावर आहे. अध्यक्ष महोदय पुढे जाऊन पवार साहेब भारताचे कृषी मंत्री झाले. भारताचे कृषी मंत्री झालेले पवार साहेब यांनी या देशातल्या कृषी क्षेत्रामध्ये काय काय परिवर्तन केले हे सांगून मी सभागृहाचा वेळ घेत नाही. पण अध्यक्ष महोदय 2-4 ठळक मुद्दे सांगतो. 2004 ते 14 मध्ये देशाच्या स्वातंत्र्यानंतर कधी झालं नव्हतं एवढं अन्नधान्याचं उत्पादन त्यावेळी झालं. तांदूळ, डाळी, कापूस, भुईमूग यांना स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळातला सर्वात विक्रमी भाव मिळाला. अध्यक्ष महोदय 2004 मध्ये आपण 3.4 दशलक्ष टन तांदूळ निर्यात करत होतो. 2012-13 मध्ये अध्यक्ष महोदय हाच आकडा 10 दशलक्ष टन झाला. अध्यक्ष महोदय या देशामध्ये 2010ला 6.2 अब्ज टन शेतमाल निर्यात करीत होतो. तोच आकडा 2012 मध्ये 39 अब्ज टन झाला. अध्यक्ष महोदय या देशामध्ये फळांचा निर्यात, भाजीपाल्याची निर्यात सगळं वाढत गेलं. जो देश अन्नधान्याची 2004 साली आयात करत होता तो देश अध्यक्ष महोदय 2014 मध्ये अन्नधान्याची निर्यात करणारा झाला. अध्यक्ष महोदय देशातल्या ऊस उत्पादकांना FRPचा कायदा करून कायमस्वरूपी न्याय, स्थिर स्वरूपी न्याय देण्याचं काम देखील पवार साहेबांच्या कारकिर्दीत झालं. अध्यक्ष महोदय यामुळं या देशामध्ये ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था ताकदीने उभी राहिली पाहिजे ही भूमिका कायम पवार साहेबांनी ठेवली. आणि म्हणून बारकाईने आपण बघितलं तर 2004 आणि 14च्या मध्ये ग्रामीण भागात जास्त पैसा गेला पाहिजे ही नीती पवार साहेबांच्या आणि मनमोहन सिंग साहेबांच्या आग्रहामुळे बऱ्याच प्रमाणात यशस्वी झाली. ग्रामीण भागात सुबत्तता वाढण्याचं ते एक प्रमुख कारण आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अध्यक्ष महोदय या त्यांच्या कारकिर्दीला उल्लेखनीय कामगिरी केली म्हणून 4 मार्च 2012ला संयुक्त राष्ट्रसंघाने अन्न आणि कृषी संघटनेने त्यांचा गौरव केला. 2008 मध्ये डेट्रॉइट विद्यापीठाकडून आणि अनेक विद्यापीठांची नावं आहेत, एक 8-9 आहेत माझ्याकडे, मी सांगून वेळ घेत नाही, पण डेट्रॉइटच्या मिशिगन विद्यापीठाकडून तिथल्या डिलीट पदवी देण्याचं काम झालं. उत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यांना 2003 मध्ये पुरस्कार मिळाला. अलीकडच्या काळात आपल्या केंद्र सरकारने पद्मविभूषण म्हणून त्यांना त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय त्यांचे कामाची दखल घेतलेली आहे. अध्यक्ष महोदय राजकीय जीवनामध्ये अनेक संकट, अनेक आव्हानं त्यांनी पेलली. मराठवाडा विद्यापीठाचा नामांतराचा प्रश्न त्यांनी कशा पद्धतीने हाताळला हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मगाशी मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं मंडल आयोगाची अंमलबजावणी कशा चांगल्या पद्धतीने धारिष्ठाने मतांसाठी नाही तर त्या मागे राहिलेल्या घटकांना न्याय देण्यासाठी कशी अंमलबजावणी केली हे मगाशी त्यांनी सांगितलं. अगदी 1994 साली महाराष्ट्रातला विदर्भ, मराठवाडा यांना न्याय देण्यासाठी
वैधानिक विकास मंडळाची देखील निर्मिती अध्यक्ष महोदय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रात झाली, आपल्याला विसरता येणार नाही. अगदी महिलांच्या धोरणामध्ये या भारतामध्ये कुणी महिलांचा विचार करत नव्हतं, त्यावेळी अध्यक्ष महोदय पवार साहेबांनी 30% आरक्षणाचा विचार बोलून दाखवला आणि या सभागृहात तो मान्य करून घेतला. या सभागृहात मान्य झाल्यानंतर काही महिन्याने केंद्र सरकारमध्ये अध्यक्ष महोदय 33% आरक्षण आणण्याची धोरण स्वीकारण्यात आलं आणि त्यानंतर मी राज्याचा ग्रामीण विकास मंत्री होतो. त्यावेळी पवार साहेबांनी मला बोलवलं आणि सांगितलं, जयंत हे 50% करायला पाहिजे. मी म्हटलं साहेब 50% करायला तेवढ्या महिला भगिनी मिळतील का, त्याची काळजी तुम्ही करू नका. म्हटले 30% करताना देखील मला हाच प्रश्न विचारलेला, 50% करण्याची वेळ आहे, लवकर प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे तुमच्या नेणं. पक्ष म्हणून मी तुम्हाला सांगतो की हे पक्षाचं धोरण आहे, तुम्ही ते मंत्रिमंडळापुढे न्या. आज 50% आरक्षण महाराष्ट्रात आणण्याचं काम आपल्याला अध्यक्ष महोदय झालेलं दिसतंय. मी यासाठी सांगतोय की जगाच्या वेगळे पण लोकोपयोगी निर्णय घेण्याचा कायम परंपरा पवार साहेबांनी देशामध्ये निर्माण केली. या देशामध्ये कुणी मागणी फारशी नाही, थोडीशी आंदोलनं चालू होती त्या काळात, पण या देशातल्या शेतकऱ्याला प्रश्न सोडवला पाहिजे, त्याच्या डोसक्यावरचं कर्जाचं ओझं बाजूला काढलं पाहिजे. यासाठी अकोल्याच्या विद्यापीठात जाऊन पवार साहेबांनी पहिलं सूतोवाच केलं. मी राज्याचा अर्थमंत्री होतो. मलाही आश्चर्य वाटलं की या देशातल्या, महाराष्ट्राचं नाही देशाच्या कर्ज माफ करण्याची भाषा पवार साहेब बोलतात, हे कसं शक्य आहे. मी त्यांना साहेबांना विचारलं हे कसं शक्य आहे. अर्थमंत्री पंतप्रधान नाही म्हटले, हे करण्याशिवाय गत्यंतर नाही. आणि थोड्या दिवसांनी या देशात 71,000 कोटी रुपयाच्या कर्जमाफीची तयारी त्या तत्कालीन सरकारने केली. अध्यक्ष महोदय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मिळालेल्या संधीचा वापर उत्तम करणं ही भूमिका अध्यक्ष महोदय पवार साहेबांनी कायम आयुष्यात जपली. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली, याचा मला अभिमान आहे. अध्यक्ष महोदय, मला आठवतं 1999ला सत्तांतर झालं. पलीकडच्या बाजूला 90 साली सभागृहात आलेलं, 9 वर्षानंतर सत्तांतर झाल्यावर आम्ही सगळेच एकत्रितपणानं काम करणारे पवार साहेब त्यावेळी काँग्रेसमध्ये असतानाही हा विचार मांडायचे की नव्या पिढीच्या हातात राज्य दिलं पाहिजे. आम्हाला वाटतं ही भाषणातली चर्चेची बाब आहे, लोकांना तरुणांना निवडणुकीत आकृष्ट करण्याची बाब आहे.